नमस्कार. आज मी जिरा बटर पासून बनणारी साधी सोपी रेसिपी बनवते. त्यासाठी मी 4 जिरा बटर घेतले. त्यामध्ये बटर बुडतील इतपत ताक घातलं. 1 ते 1.5 वाटी ताक पुरेसं होतं. हे बटर दोन्ही साईडने मी वर खाली करून घेतले, जेणेकरून बटर दोन्ही बाजूने व्यवस्थित मऊ होतील. हे बटर फक्त आपल्याला 2 मिनिटांसाठीच ताकामध्ये ठेवायचे आहेत. जास्त वेळ ठेवले तर ते खूपच मऊ होतील. आता आपल्याला एका भांड्यामध्ये 1.5 वाटी थंड दही घ्यायचं आहे. यामध्ये पाव चमचा मीठ आणि 2 चमचा पिठी साखर मिसळली. दही आंबट नाही, त्यामुळे मी 2 चमचे पिठी साखर घेतली. पण दही जर जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण वाढवावं लागेल. हे दह्याचं मिश्रण मी 2 मिनिटांसाठी छान फेटून घेतलं. एकदम क्रीमी असं दही बनवलं. आता आपण ताकामध्ये बुडवून ठेवलेले बटर थोडेसे दाबून त्यामधले ताक काढून घेणार आहोत. हे बटर साखर मिसळलेल्या दह्यामध्ये घालून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने बटर दह्यामध्ये मिसळून घ्यायचे. आता एका डिशमध्ये हे दह्यामध्ये मिसळलेले बटर मी काढून घेतले. त्यावर 2 ते 3 चमचे मी दही पसरून घेतलं. आता यामध्ये मी चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी घालून घेतली. पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा चाट मसाला भरभरून घेतला. थोडेसे बेदाणे टाकून घेतले. असा आपला मस्त थंडगार आणि झटपट होणारा दही वडा तयार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फक्त 10 मिनिटांमध्ये मुलांसाठी आपण ही पदार्थ करू शकतो. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.